एकंदरीत पाहायला गेलं सह्याद्री या शाळेचे अनेक तक्रारी आल्या होत्या। काय एकंदरीत विषबाधा झालेल्या मुलांसंदर्भात काय पाऊल उचलले काय आज माझ्या ठाण्यातल्या पक्ष कार्यालयामध्ये या विषबाधा झालेली जी मुलं आहेत त्यांचे आईवडील भेटायला आले होते आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर आज आम्ही शाळेत आलो होतो। सगळ्यात पहिलं गेल्या महिन्यामध्ये एका मुलीला तिला जे जेवण आलं होतं त्याच्यामध्ये झुरळ होतं। त्याच्या आधी एका मुलीला काच मिळाली होती जेवणामध्ये। सो हे असं सुरू असताना देखील शाळा प्रशासनाने त्याच कॉन्ट्रॅक्टरला ठेवलं आणि मागील 16 वर्ष तोच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नियम असा सांगतो की शाळा प्रशासनाने जेवण हे इथे दिलं पाहिजे बनवून, बरोबर आहे। सो इथे झोपडपट्टी आहे समोर महात्मा फुले नगरमध्ये, तिथे मुलांचं जेवण बनतं। जी मटकी त्यांना खायला दिली होती ती मटकी त्यांनी त्यांच्या घरी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि ही गोष्ट सतत घडते मुलांबरोबर, तरीसुद्धा शाळा प्रशासन त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत होतं। कारण 100% याच्यामध्ये शाळा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये संगनमत आहे, त्यांच्यात काहीतरी आर्थिक व्यवहार आहे आणि त्याच्यामुळेच या सर्व मुलांच्या जीवाशी खेळण्यात आला। आज दुर्भाग्याची घटना अशी होती की प्रिन्सिपलनी जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जी लेडी आहे जी हे सगळं जेवण बनवते, तिला कॉल केला आणि आमच्यासमोर स्पीकरवर टाकलं। त्यावेळेला तिला विचारलं, मॅडमनी तुम्ही कुठे आहात? तर ती बोलली मी पार्लरमध्ये आहे। म्हणजे मुलं अजूनही हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, पोलीस प्रशासनाने तिला अरेस्ट केलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर मुलं हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ती बाई पार्लरमध्ये बसली आहे। सगळे पॅरेंट्स त्याच वेळेला भडकले की माझी मुलं या बाईमुळे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि ही बाई पार्लरमध्ये बसलेली आहे। सो यांना थोडा देखील दुःख नाही आहे। सो जर या महिलेला, हे जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जी जेवण बनवणारी महिला आहे, त्यांना जर अरेस्ट झाली नाही तर परवा आम्ही सगळे पॅरेंटला घेऊन त्या महिलेच्या घरी जाणार आणि दुसऱ्या दिवशी शाळा प्रशासनावर येणार। आता निर्णय पोलिसांच्या हातात आहे की त्या महिलेला अटक करायचं की नाही। जर तिला अरेस्ट परवा झाली नाही तर सर्वच्या सर्व पॅरेंट्स आणि मुलं आम्ही त्या महिलेच्या घरी जाऊ आणि तिला धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मला वाटतं की शालेय मंत्र्यांनी जर त्यांच्या शाळेमध्ये अशा गोष्टी होत असेल, पोषक आहार हा एका चांगल्या उद्देशाने काढलेली गोष्ट आहे ना, मग त्याचा जर गैरफायदा होत असेल तर मला असं वाटतं की याला दोषी शिक्षण मंत्री पण आहेत। तुम्हाला माहिती आहे का, ह्या शाळेची 5 जणांची एक कमिटी आहे, आलेलं अन्न रोज चेक करून मुलांना दिलं पाहिजे। ह्या कमिटीने कधीही ते अन्न चेक केलेलं नाही आहे आणि जर त्या दिवशी ते अन्न चेक केलं असतं तर त्या अन्नाला वासच येत होतं, तो अन्न पुढे गेलंच नसतं। सो ती 5 जणांची कमिटी दोषी आहे, त्याचबरोबर प्रशासन दोषी आहे। प्रशासनाने या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे होतं, कारण थेट लहान मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे। तो प्रशासनही याला दोषी आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षण मंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा होती की योग्य ती कारवाई होईल, अशी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे। या उलट ज्या महिलेने सगळं जेवण बनवून विद्यार्थ्यांना दिलं, ती महिला आज पार्लरमध्ये बसली आहे आणि आमचे विद्यार्थी हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। मला वाटतं की या शाळेत तुम्हाला सगळ्यांना नीट आठवत असेल तर 8 महिन्यापूर्वी मी एक शिक्षक आहे या शाळेतला, तो 7वीच्या मुलीबरोबर गैरवर्तन करतानाचं त्या मुलीने शाळेतल्या शिक्षक प्रिन्सिपलला कळवलं होतं। त्यावेळेला देखील त्या शिक्षकाला पाठी घालण्याचं काम या शालेय प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि ट्रस्टने केलं। शालेय प्रशासनाने, मुख्याध्यापकाने आणि प्रशासनाने केलं होतं आणि आज देखील तेच केलं आहे। तो मला असं वाटतं की जर प्रशासनाला ट्रस्टीना जर शाळा सांभाळता येत नसेल तर त्या शाळेवर डायरेक्ट प्रशासक बसवा, जसं बदलापूरला झालं तसं इथे करा, नाही तर बदलापूरसारखी घटना या शाळेत एक दिवस घडेल याची मला खात्री आहे। आजही त्या मुलांच्या बॅगा या शाळेतच पडल्या आहेत। म्हणजे एवढं शाळा प्रशासन ढिलं कारभार आहे की मुलांच्या बॅगा देखील जर तुम्ही आता पाहिल्या असतील तर त्या प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर पडल्यात, त्या देखील त्या मुलांच्या घरपोच पोचवण्याचं काम किंवा त्यांच्या आईवडिलांना बोलून त्यांना न देण्याचं काम त्या प्रिन्सिपलनी केलेलं आहे। सो अशा प्रकारचं जर शाळेत काम चालत असेल, 1020 विद्यार्थी शिकत आहेत, या 1020 विद्यार्थ्यांच्या जीवाशी शाळा प्रशासन खेळते। मी तुम्हाला म्हटलं ना, परवा जर त्या बाईला किंवा ते कोणाचा टेंडर आहे त्याला जर अरेस्ट झाली नाही तर सर्व पॅरेंट्सना घेऊन आम्ही त्या बाईच्या घरी धडक। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।